बापाचा फाटलेला बनियन आणि 15 कोटींचं साम्राज्य. सुमित ITIच्या परीक्षेत सलग 3ऱ्यांदा नापास झाला. अपमानाला कंटाळून एका रात्री तो आत्महत्या करायला विहिरीकडे निघाला. वाटेत गोठ्यात डोकावले तर म्हातारे वडील कंदिलाच्या प्रकाशात पायाच्या जखमेवर पट्टी बांधत होते. सुमितची नजर वडिलांच्या पाठीवर पडली. त्यांनी घातलेला पांढरा बनियन पूर्ण फाटलेला होता आणि त्याला 10 ठिगळं लावली होती. वडील स्वतःशीच पुटपुटले, माझा मुलगा एक दिवस मोठा माणूस होईल आणि माझं दारिद्र्य दूर करेल. ते ऐकून सुमित जागच्या जागी थांबला. डोळ्यात अश्रू आले आणि त्याने सुसाईडचा विचार मनातून काढून टाकला. तो शहरात आला. कपड्याच्या दुकानात हेल्पर म्हणून लागला. दिवसभर काम आणि रात्री ऑनलाईन बिझनेसचे शिक्षण घेऊन 2 वर्षात त्याने स्वतःचे गारमेंट युनिट सुरू केले. ब्रँडचे नाव ठेवले 10 ठिगळं. मजुरांसाठी स्वस्त आणि मजबूत कपडे बनवून हा ब्रँड अल्पावधीतच सुपरहिट झाला. आज सुमितच्या ब्रँडची उलाढाल वर्षाला 15 कोटी आहे. मागच्या आठवड्यात सुमित आलिशान गाडीतून आपल्या गावी आला. त्याने वडिलांना गाडीत बसवले आणि शहरातल्या सर्वात मोठ्या मॉलमध्ये घेऊन गेला. तिथे सुमितच्या स्वतःच्या शोरूम बाहेर वडिलांचा तोच जुना 10 ठिगळं असलेला फाटलेला बनियन एका काचेच्या फ्रेममध्ये मोठ्या अभिमानाने लावला होता. खाली लिहिले होते, माझ्या साम्राज्याचा पाया. सुमितने वडिलांना मिठी मारली. आज वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते तर अभिमानाचे होते. परीक्षा फक्त वर्गाची असते, आयुष्याची नाही. पालकांचे स्वप्न हीच मोठी ताकद.